सावडाव धरणाचं जे काय आता काम चालू आहे याची निविदा 2 महिन्यापूर्वी निविदा काढण्यात आली होती. निविदा वर्क ऑर्डर वगैरे देण्यात आली होती. आम्हाला या इकडच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की या जमिनीचा कोणताही मोबदला, या जमिनीचं कुठलेही मूल्यांकन न करता आमच्या जमिनीमध्ये अक्षरशः सर्व प्रकारच्या मशिनरी घेऊन जे काम चालू आहे आणि आमची जमीन उद्ध्वस्त करण्यात येत आहे. आमचं मूल्यांकन झालेलं नाही आहे. आम्हाला कुठला मोबदला ना गव्हर्नमेंटचं कुठलंही पत्रेवर आम्हाला झालेलं नाही आहे. आमच्याकडून कुठलंही संमतीपत्र घेतले नाही आणि संमतीपत्र जे घेतले दाखवतात ते आमची नाही आहेत अशा पद्धतीची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडली, आमची शिवसेनेजवळ मांडली. माननीय उद्धव साहेब आणि माननीय खासदार राऊत साहेब यांची भूमिकाच आहे की शिवसेना ही शेतकऱ्यांच्या बाजूने असणारी शिवसेना आहे. ज्यावेळी इथे शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि जे शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत शिवसेना या लढाईमध्ये या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे आणि ही भूमिका आमच्या वरिष्ठांची आहे आणि शिवसेनेची सुद्धा आहे. आमचं एवढंच या डिपार्टमेंटला म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. शेतकऱ्यांची फसवणूक करून धरणं आम्हाला नको आहे. कारण ज्या पूर्वजांचे जमिनी आहेत, ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी इतकी जमीन ठेवलेली आहे, कोणाला विकली नाही आहे, इथेच ठेवलेली आहे स्वतःच्यासाठी, अशा जमिनी त्यांना विश्वासात न घेता उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्याचा आमचा विरोध आहे. आणि हे सगळं जे काम चालू आहे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिळून या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आणि आता या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्यांच्या विरोधात ते गुन्हा नोंद करण्यासाठी आता पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि त्यांच्या समवेत आम्ही शिवसेना त्यांच्या समवेत त्यांच्या पाठीशी राहणार. सातत्यानं शिवसेनेवरती आरोप होत आहेत की प्रगतीच्या प्रत्येक गोष्टीत शिवसेना ही विरोध करते. तर ह्या धरणासाठी विरोध आहे की कशासाठी आहे तुमचा? मुळात आम्ही शिवसेना ही शेतकऱ्यांबरोबर आहे. जो पाया आहे हा शेतकरी आहे आणि ह्याच शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करून धरण नको अशी भूमिका सुद्धा शिवसेनेची आहे. मुळात या शेतकऱ्यांनी धरण नको म्हणून कधीच सांगितलं नाही. या शेतकऱ्यांनी संयुक्तिक मोजणी केली, संयुक्तिक मोजणीला मंजुरी दिली, पण ह्या लोकांची फसवणूक केली की यांना मोबदला मिळणार म्हणून सांगितलं. आता 2 महिने झाले यांना कुठलाही पत्रव्यवहार केलं नाही आणि धरणाला विरोध कोणाचाही नाही आहे. फक्त एवढाच आहे की मोबदला जो आहे आमचा किती आहे आणि काय आहे हे न ठरवता हे उद्ध्वस्त केलं जातं. काम फक्त बिलं काढण्यासाठी आणि पैसे उकडण्यासाठी काम हे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर करत. हे सगळी आमची वडिलोपरी जमीन होती, ती सगळी यांनी आम्हाला न विचारता संपूर्ण सपाट भाग करून टाकला आणि त्याचा मोबदला आम्हाला काहीच नाही आणि आमचा विचारपूस पण घेतलेला नाही किंवा आमचा विचार कोण आलेला पण नाही दरवाजावरती. ते जमिनींमध्ये आमच्या काजू होते आणि अन्य झाडं होती, इथे लोक शेती करत होते. पण आता आम्ही येऊन बघतोय, आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, पण तरी आता येऊन बघतोय तर ह्यांनी इल्लिगली म्हणजे हे सगळं म्हणजे अगदी सगळं बघतोय आम्ही. तर आमच्या डोळ्यासमोर आता हे उद्ध्वस्त झालेलं आम्ही बघितलंय. त्यामुळे आम्हाला फार राग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या पूर्वजांच्या जमिनी होत्या ह्या आणि ह्यांनी ह्या पूर्वजांच्या जमिनी विध्वंस करून टाकलेला आहे. जे काही आमच्या पूर्वजांच्या जमिनी आज त्यांच्यामुळे आमच्या सातबाऱ्यात लागल्या, त्यांचे आशीर्वाद आज आम्हाला मिळायला पाहिजेत आणि हे आज आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या घशात अशा पद्धतीने टाकून देणार नाही. धरणाला आमचा विरोध नाही आहे, पण ही ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे आमच्या जमिनींमध्ये घुसून आमच्या जमिनीची नासधूस केलेली आहे हे आम्हाला मान्य नाही. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे.